अनेकदा शांत बसणं हे सुद्धा एक ॲक्टिव्ह डिसिजन असू शकतं, पण ते सर्वात कठीण असतं. जेव्हा मार्केटमध्ये चेंजेस होतात, मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी दिसते, जसं आपण अलीकडे खूप सेक्टर्समध्ये पाहिलंय, तेव्हा मन आपलं अस्वस्थ होतं. काहीतरी करायला हवं, काहीतरी बदलावं. फक्त शांत बसून राहणं आपल्याला अस्वस्थ वाटतं, कारण कृती आपल्याला नियंत्रण असल्याचा भास देते. आणि जेव्हा वेट करावं लागतं तेव्हा आपल्याला अनिश्चितता जास्ती वाटायला लागते. ती परिस्थिती आपल्याला जास्ती धोकादायक वाटायला लागते. पण गुंतवणूक म्हणजे कंटिन्युअसली मुवमेंट्स करायला पाहिजेत असं नाही. अनेक वेळा बदल हे परिस्थितीसाठी नसतात, ते फक्त आपल्या अस्वस्थतेसाठी असतं. त्या क्षणी निर्णय आपल्याला ते योग्य वाटतीलही, कागदावर सगळं बरोबरही दिसेल, पण त्याची किंमत जी आहे ती हळूहळू समोर येते. आपण तयार केलेल्या स्ट्रॅटेजीज विस्कटतात, आपला वेळ वाया जातो आणि मग खूप वर्षांनी आपण जेव्हा मागं वळून बघतो तेव्हा ते निर्णय आपल्याला अनावश्यक वाटायला लागतात. म्हणून खरा प्रश्न हा नाहीये की आता काय करू. खरा प्रश्न असतो की मी काही जर नाही केलं तर माझ्या मूळ उद्देशाला खरंच धोका पोहोचणार आहे का. आणि जर याचं उत्तर नाही असेल तर शांत राहणं ही निष्क्रियता नाही, तो एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. आणि बहुतेक वेळा तोच सगळ्यात मोठा शहाणपणा ठरतो आपला.